आचार्य प्रफुल्लचंद्र राय. सकाळचे 8 वाजले होते. बेलापुरी गुरुजी मुलांना शिकवत होते. मुलेही मन लावून त्यांचे बोलणे ऐकत होती. तेवढ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीचा धडधड आवाज आला. सर्व मुलांनी त्या दिशेने पाहिले तेव्हा गाडीत त्यांना एक अजब दृश्य दिसले. मार्चचा महिना असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता आणि बैलगाडीत बसलेल्या माणसाने मात्र अंगाभोवती कांबळे घट्टे लपटले होते. मुलांनी आश्चर्याने विचारले, गुरुजी, त्या माणसाला उकडत नाही का? हो, त्याला उकडत नाही, गुरुजी म्हणाले. ते कसे काय? प्रताप म्हणाला. तुझी शंका बरोबर आहे, तो आजारी आहे. आजारी माणसाला थंडी वाजते, सचिन म्हणाला. आजार वेगवेगळे असतात. कोणाला थंडीच्या दिवसातही ताप येतो तर कोणाला उन्हाळ्यातही थंडी वाजते. एक ना दोन, अनेक, गुरुजी म्हणाले. मग आता कुठे नेत आहे त्याला? प्रवीण म्हणाला. दवाखान्यात औषधोपचार करायला, गुरुजी पुढे म्हणाले. मुलांनो, आपल्या शास्त्रज्ञांनी माणसावर खूप उपकार करून ठेवले आहेत. तुम्हाला सर्दी झाली, ताप आला तर तुम्ही बरे होण्यासाठी गोळी खाता. हे औषध भारतात पहिल्या प्रथम कोणी निर्माण केले माहीत आहे? भारतात औषधांचा पहिला कारखाना काढणारा भारतीय माणूस म्हणजे प्रफुल्लचंद्र राय. त्याआधी सगळी औषधे विदेश देशातून येत, परंतु प्रफुल्लचंद्रांनी स्वतः आपल्या देशात औषध तयार केली आणि अनेकांना काम तर दिले, शिवाय अनेकांचे प्राणही वाचवले. भारतासारख्या गरीब देशातील लोकांना परवडणारी औषधे त्यांनीच निर्माण केली. असे हे बंगालमधील फार मोठे शास्त्रज्ञ आणि समाजसेवक होते. तसेच ते साहित्यिक होते. त्यांचा हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री हा एक अजोड ग्रंथ आहे. प्रफुल्लचंद्रांचा जन्म 2 ऑगस्ट 1861 रोजी राहुली काटीवाडा या गावात झाला. हे गाव बंगाल प्रांतातील खुलना जिल्ह्यात आहे. फाळणीनंतर खुलना जिल्हा बांगलादेशात गेला आहे. प्रफुल्लचंद्रांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद जडला होता. ते वाचनात इतके गुंग होऊन जात की वाचन करत असताना अंधार केव्हा पडे हेही त्यांच्या लक्षात येत नसे. प्रफुल्लचंद्रांच्या वडिलांचे नाव हरिश्चंद्र राय. त्यांचा पुस्तकांचा मोठा संग्रह होता. प्रफुल्लचंद्रांच्या बुद्धीला आयतेच खाद्य मिळाले. ती सर्व पुस्तके त्यांनी वाचून काढली. प्रफुल्लचंद्रांनी कृष्णनगर महाविद्यालयात गॅलिलिओ, न्यूटन, फ्रँकलिन यांचे चरित्र वाचले. त्यांच्या चरित्राच्या वाचनाने त्यांना विज्ञानाचे महत्त्व समजले. त्यांच्या मनात विज्ञानाची इतकी आवड निर्माण झाली की विज्ञानाच्या उपासनेशिवाय देशाला तारुणोपाय नाही हा जणू त्यांनी मंत्र बनवला. विलायतेला जाण्याची एक संधी प्रफुल्लचंद्रांना मिळाली. अर्थातच त्यासाठी खूप कष्ट करावे लागणार होते. त्यावेळी गिल्ड ख्रिस्त शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये परीक्षा होत असे. या परीक्षेत संपूर्ण देशभराच्या विद्यार्थ्यातून जो पहिला येईल त्यालाच ही शिष्यवृत्ती मिळत असे. प्रफुल्लचंद्र राय यांनी या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आणि त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे ते विलायतेलाही गेले. त्यांनी एडिनबरो महाविद्यालयात नाव दाखल केले. तेथे त्यांनी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, जीवशास्त्र यांचा कसून अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर त्यांना 1 वर्ष नोकरीविना काढावे लागले. 1889 साली त्यांना कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये 250 रुपये पगारावर प्राध्यापकाची नोकरी मिळाली. ते विद्यार्थी जगात अतिशय प्रिय होते. बाण हरपून टाकणाऱ्या प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे ब्रीदवाक्य होते, माझे विद्यार्थी हीच माझी धनदौलत. प्रफुल्लचंद्र राय अनेक प्रयोग करत होते. माणसाला उपयोग पडणाऱ्या गोष्टींचा शोध घेत होते. प्रथम त्यांनी देशाचे आर्थिक दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी पहिल्या प्रथम सुशिक्षितांची बेकारी नष्ट करण्यावर भर दिला. कारखानदारी, उद्योगधंदे यांची वाढ करण्यावर लक्ष दिले. त्यांनी आपली राहणी साधी केली. त्यातून जेवढी काटकसर करता येईल तेवढी करून पैसा जमा केला. त्यातून त्यांनी बेंगाल केमिस्ट अँड फार्मास्युटिकल वर्क नावाचा लहानसा कारखाना सुरू केला. मुंबई, कलकत्ता, नागपूर इत्यादी ठिकाणी या कारखान्याच्या शाखा काढल्या. त्यामधून जवळजवळ 4000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. नुसता कारखाना काढून प्रश्न सुटत नाही, तर त्यामध्ये तयार होणाऱ्या औषधांनाही मान्यता मिळवावी लागते. त्याशिवाय त्यांचा खप कसा होणार, खप झाला नाही तर कामगारांना पगार कसा देणार, ही समस्या या कारखान्यापुढे उभी राहिली. या कारखान्यातील औषधे देशी आहेत म्हणून देशी डॉक्टरांचाही त्यावर विश्वास बसत नसे. अशाही परिस्थितीत आपल्या कामावरील निष्ठा प्रफुल्लचंद्रांनी ढळू दिली नाही. नव्या नव्या क्षेत्रात कर्तृत्व दाखवत त्यांनी प्रवास चालू ठेवला. म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांना सर ही पदवी दिली. 1920 मध्ये प्रफुल्लचंद्र राय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष झाले. तेव्हा ते म्हणाले, आपली बुद्धी ग्रंथप्रमाणाने खुंटीत झाली आहे. विज्ञानाची भक्ती जर आपल्यात उत्पन्न झाली तर आपण खऱ्या अर्थाने सत्य संशोधन करू शकू. विज्ञानावर त्यांची श्रद्धा होती.
त्यांचे जंतुविज्ञानासंबंधीचे पुस्तक या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे. प्रफुल्लचंद्रांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली. 1921 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांना 50 विद्यार्थ्यांचे तुकडे देऊन परदेशी पाठवले. उच्च संशोधन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे हा त्यामागचा हेतू होता. देशातील तरुण ज्ञानी झाले पाहिजेत, त्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, हाच त्यांचा एकमेव विचार होता. 1922 साली खुलना जिल्ह्यात दुष्काळ पडला. त्यावेळी त्यांनी स्वतः हातात झोळी घेतली. गरीब जनतेसाठी अन्न, वस्त्र यांची मदत मिळवण्यासाठी ते दारोदार फिरले. अनेक ठिकाणी त्यांनी दुष्काळ लोकांसाठी मदत केंद्रे सुरू केली. त्यांच्या या संघटन कार्याबद्दल ब्रिटिश सरकारलाही अचंबा वाटला. त्यावेळी बंगालमध्ये अतिवृष्टीचाही तडाखा बसला. कित्येक मैलांचा परिसर पाण्याखाली बुडाला. लोक बेघर झाले. त्यांच्या मदतीसाठी प्रफुल्लचंद्रांनी बंगाल रिलीफ सोसायटीची स्थापना केली. विज्ञानातील गूढ सत्याचा उकल करत असतानाच हा ज्ञानोयोगी समाजसेवकही बनला होता.